नमस्कार. योग वासिष्ठामधील खंड 3 अध्याय 38 ते 43 यातील काही अत्यंत गहन विचारांवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत. हो, आपल्याकडे जे उतारे आहेत त्यात एका बाजूला युद्धाचं भयानक वास्तव आहे, मृत्यूचं तांडव आहे, तर दुसरीकडे चेतना, वास्तव, जागृती यांची खूप सूक्ष्म अशी तात्विक चर्चा आहे. अगदी. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश काय आहे, तर हे जे रणांगणावरचं भीषण वास्तव आहे, मृत्यूचा देखावा आहे, हे उघडं भ्रम यांचा आपल्या अस्तित्वाच्या गाभ्याशी म्हणजे चेतनेशी, जागृतीशी काय संबंध आहे याचा शोध घेणं. बरोबर. आपण सुरुवात करूया त्या हादरून टाकणाऱ्या रणांगणाच्या वर्णनाने. मला वाटतं ते आपल्याला अनपेक्षितपणे खोल आध्यात्मिक सत्यांकडे घेऊन जाईल. नक्कीच. हे अध्याय आपल्याला फक्त युद्धभूमीवरचा विनाश आणि वरवरची शांतता नाही दाखवत, तर त्याही पलीकडे जाऊन म्हणजे या सगळ्या घटनांमागे दडलेलं आध्यात्मिक सत्य काय असू शकतं यावर विचार करायला भाग पाडतात. यातला संकल्पना थोड्या गुंतागुंतीच्या वाटू शकतात, पण त्या महत्वाच्या आहेत. चला तर मग उलगडून पाहूया हे विचार. सुरुवात होते अध्याय 38 पासून. युद्धाचा एक दिवस संपतोय, रक्तरंजित दिवस. दोन्ही बाजूंना प्रचंड नुकसान झालंय आणि अखेर शस्त्रसंधीची घोषणा होते. युद्धाचे ते कर्कश ढोल थांबतात, पांढरे झेंडे फडकवले जातात आणि शांततेची मागणी होते. सूर्य पण जणू थकून मावळतोय. पण ही शांतता म्हणजेच फसवी आहे. फसवी कशी? कारण रणांगणावर जे दृश्य पसरले ते अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणार आहे. रक्तमांसाचा चिखल झालाय तिथे. सगळीकडे माणसं, घोडे, हत्ती यांचे मृतदेह, तुटलेली शस्त्र, मोडलेले रथ, विखुरलेले अवयव. बापरे. जखमी सैनिक कणतायत वेदनेनं. काही विधवा पतींसाठी आक्रोश करत प्राण सोडतायत. वाचलेले सैनिक आपल्या साथीदारांचे मृतदेह गळा करतायत. आणि या सगळ्या गोंधळात संध्याकाळच्या अंधारात पिशाच्च आणि राक्षस ते मृतदेहांवर ताव मारतायत आणि उन्मत्तपणे नाचतायत. धोगतीची जाणीव करून देते. पण इथे एक गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी. कोणती गोष्ट? या वर्णनात काही काव्यमय प्रतिमा आहेत, जसं रक्ताच्या थारोळ्यात कमळ उमलली आहेत किंवा वाऱ्यावर फडफडणारे ध्वज जणू ढग वाटावेत, शस्त्रास्त्रांचे ढिगारे वृक्षांसारखे दिसावेत. अच्छा. या प्रतिमा आपल्याला नकळतपणे सांगतात की हे सगळं भीषण हत्याकांड हे बाहेरचं वास्तव. तरीही कुठेतरी मनाचे एक प्रक्षेपण असू शकतं. म्हणजे यात फक्त भौतिक सत्य नाही, तर काहीतरी रूपकात्मक अर्थ आहे, ज्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न दिसतोय. म्हणजे हे वास्तव असूनही ते पूर्णपणे वस्तुनिष्ठ नाही असं म्हणायचंय का? योग वासिष्ठाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हो, ते आपल्याला सतत आठवण करून देतात की आपण जे जग अनुभवतो ते आपल्या चेतनेतूनच निर्माण झालंय. आता अध्याय 39 मध्ये रात्रीचं वर्णन येतं, जे या आधीच्या दृश्यापेक्षाही अधिक गडद आणि भयावह आहे. अजून भयावह? हो. सूर्य मावळतो आणि अंधार पसरतो. आता रणांगण फक्त मृतदेहांनी नाही, तर वेताळ, पिशाच, राक्षस अशा रात्री संचार करणाऱ्या भयानक जीवांनी भरून जातं. अच्छा. म्हणजे दिवसा पिशाच होती आणि रात्री त्याहूनही भयानक जीव. अगदी. भूत, पिशाच, असुरी, राक्षस सगळे बाहेर पडतात. ते मृतदेहांवर ताव मारतात, त्यांची विटंबना करतात, अंत्यसंस्कारात अडथळे आणतात. दूर चिता पेटलेल्या दिसतात, पण इथे हे जीव कच्च्या मांसावर तुटून पडलेत, एकमेकांशी लढतायत. रात्रभर किंकाळ्या, विचित्र आवाज, मृत्यूचा तो असह्य वास आणि या मृत आणि पिशाच्यांचं विकृत नृत्य सुरू आहे. रणांगण म्हणजे जणू जिवंत नरक बनलंय, फक्त मृत्यू, विनाश आणि भीती. हे वर्णन ऐकून खरंच अंगावर काटा येतोय. पण याचा आध्यात्मिक सत्याशी कसा संबंध जोडला जातोय? यातली विशेष गोष्ट अशी आहे की ही इतकं भीषण आणि तपशीलवार वर्णन फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी नाहीये, तर वास्तवाचं स्वरूप काय आहे, आपण ज्याला खरं म्हणतो ते खरंच खरं आहे का, अशा खोल प्रश्नांसाठी ही एक पार्श्वभूमी तयार करताय. ओके. हे सगळं जरी मनाचं प्रक्षेपण मांडलं तरी त्यामागचा अर्थ काय? हे स्रोत सांगतात की हे वर्णन आपल्याला भौतिक जगाच्या क्षणभंगुरतेची आणि दुःखाच्या अटळतेची जाणीव करून देतं, ज्यामुळे आपण त्या पलीकडच्या सत्याचा शोध घ्यायला प्रवृत्त होतो. ठीक आहे. म्हणजे या भयानक वास्तवाच्या वर्णनातून आपण आता एका वेगळ्या, अधिक सूक्ष्म पातळीवर जाणार आहोत. आणि इथेच कथानकाला एक अनपेक्षित वळण मिळतं, बरोबर? अगदी. अध्याय 40 मध्ये कथानक एकदम बदलतं.
राजा विदुरथ आपल्या तंबूत शांतपणे झोपलाय. त्याला काही कल्पना नाहीये की लीला आणि सरस्वती देवी सूक्ष्म आध्यात्मिक रूपात तिथे आहेत. हां, आणि इथे रामाला एक स्वाभाविक प्रश्न पडतो की त्या दोही इतक्या लहान जागेतून तंबूच्या कापडातून आत कशा काय येऊ शकतात. बरोबर. भौतिक नियमांप्रमाणे हे शक्य नाही. मग वसिष्ठ काय उत्तर देतात? इथे वसिष्ठ सूक्ष्म देहाची संकल्पना मांडतात, ज्याला अतिवाहिक किंवा लिंगदेह म्हटलं जातं. हा देह म्हणजे आपला खरा मी. खरा मी. वसिष्ठ स्पष्ट करतात की हा सूक्ष्म देह चैतन्य स्वरूप आहे. तो वाऱ्याप्रमाणे किंवा आपल्या विचारांप्रमाणे कुठेही मुक्तपणे संचार करू शकतो, भिंतीतून आरपार जाऊ शकतो, कारण तो भौतिक वस्तू नाहीये. म्हणजे हा देह कसा आहे? तो दिसतो कसा? त्याचं स्वरूप शून्यवत आहे असं वसिष्ठ सांगतात. पण त्यात बुद्धी आहे, इच्छाशक्ती आहे. तो इतका सूक्ष्म आहे की अणूमध्येही सामावू शकतो आणि त्याच वेळी इतका विशाल होऊ शकतो की संपूर्ण ब्रह्मांड व्यापू शकतो. अच्छा. तो जगाला आतून आणि बाहेरून एकाच वेळी पाहू शकणारा साक्षी आहे. आपण ज्याला मी म्हणतो ना, तो फक्त हाडामांसाचा गोळा नाही, तर हे ऊर्जारूपी, विचाररूपी अस्तित्व आहे, जे भौतिक नियमांच्या पलीकडे आहे. आपला विचार जसा क्षणात कुठेही पोचतो ना, तसाच. आणि याचा मृत्यूशी काय संबंध आहे? इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे. मृत्यू येतो तेव्हा हा स्थूल देह नष्ट होतो, पण हा सूक्ष्म चैतन्यमय देह, हा आतिवाहिक देह, हा टिकून राहतो. हो. आणि या देहावर आपल्या मागच्या कर्मांचे, अनुभवांचे, इच्छांचे संस्कार कोरलेले असतात. याच संस्कारांच्या, स्मृतींच्या, अपूर्ण इच्छांच्या आणि अज्ञानाच्या मार्गदर्शनाखाली हा आत्मा नवीन जन्माकडे खेचला जातो. याचा अर्थ पुनर्जन्माची प्रक्रिया या सूक्ष्म देहामार्फत होते. बरोबर. आणि पुढे जाऊन वशिष्ठ एक क्रांतिकारी विचार मांडतात. हे संपूर्ण जग आणि त्यातील सर्व वस्तू, अगदी हे रणांगण, देव, तारे, आपली स्वतःची ओळख, हे सगळं म्हणजे त्या एका वैश्विक मनाचं किंवा चैतन्याचं मानसिक प्रक्षेपण आहे. मानसिक प्रक्षेपण. स्वप्नासारखं. हो. स्वप्नांसारखं किंवा मृगजळासारखं. अंतिम सत्य फक्त ते शुद्ध निराकार चैतन्यच आहे. ज्याला आपण मी किंवा जग म्हणतो, त्या केवळ त्या चैतन्याच्या समुद्रावरच्या क्षणिक लाटा आहेत. या भ्रमाच्या पलीकडे जाऊन त्या मूळ जाणीवेत स्थिर होणं, हीच मुक्ती. म्हणजे आपण जे काही अनुभवतोय ते एका मोठ्या स्वप्नाचा भाग आहे. हा विचारच खूप वेगळा आहे. आता पुढे काय होतं? लीला आणि सरस्वती विदुरथाला भेटतात का? हो. अध्याय 41 ची सुरुवातच त्यांच्या विदुरथाच्या तंबूतल्या प्रवेशाने होते. त्यांच्या नुसत्या उपस्थितीने तिथे एक दिव्य सुगंध आणि चंद्रासारखा शीतल प्रकाश पसरतो. या तेजाने राजा विदुरथ जागा होतो. त्यांना पाहून तो त्यांना स्वर्गीय अप्सरा समजतो आणि आदराने त्यांची पूजा अर्पण करतो. मग त्याचा मंत्री जणू सरस्वतीच्या प्रेरणेनेच राजाच्या इक्ष्वाकू वंशापासूनची गौरवशाली वंशावळ सांगतो आणि विदुरथाच्या राजवटीची प्रशंसा करतो. आणि मग सरस्वती त्याला त्याच्या पूर्वजन्माची आठवण करून देते. हो. सरस्वती हळूच विदुरथाच्या मस्तकाला स्पर्श करते आणि त्या स्पर्शाने जणू काहीतरी उघडतं. विदुरथाला त्याच्या मागच्या जन्माचं स्पष्ट स्मरण होतं. म्हणजे त्याला आठवतं की तो राजा पद्म होता. अगदी. त्याला त्या जन्मातलं राज्य, लोक, त्याची पत्नी, जी लीला होती, त्याने केलेली कर्म, सगळं आठवतं. आणि मग त्याला प्रचंड आश्चर्य वाटतं की हे इतके मोठे कालखंड, इतके जन्म, एका दिवसाच्या अनुभवात कसे काय सामावले. हा महत्वाचा प्रश्न आहे. इथेच काळाची सापेक्षता आणि मनाची भूमिका हा मुद्दा येतो, नाही का? अगदी. आणि इथे कथेला खरी कलाटणी मिळते. सरस्वती जे उत्तर देते ना, ते थक्क करणारे आहे. काय सांगते ती? ती सांगते, हे आजा, तुझं हे सध्याचं जीवन, तुझं राज्य, तुझे पूर्वज, हे भीषण युद्ध, हे सगळं खरं तर कुठे घडतंय माहितीये? एका दूरच्या पर्वतावर, एका ब्राह्मणाच्या घरी असलेल्या देव्हाऱ्यातल्या एका अत्यंत सूक्ष्म जागेत हे विश्व सामावलंय. तिथे तू राजा पद्म म्हणून माझी पूजा केली होतीस आणि तुझ्या त्या तीव्र इच्छेतून हे जग निर्माण झालं आहे. काय? म्हणजे हे संपूर्ण जग एका देव्हाऱ्यातल्या जागेत आहे? हे कसं शक्य आहे? सरस्वती समजावते की हे जग म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, फक्त मनाचं प्रक्षेपण आहे. आपल्या सवयीच्या विचारांनी, इच्छांनी आणि अज्ञानाने ते निर्माण झाले आणि केवळ भ्रमामुळे ते खरं वाटतंय. म्हणजे त्याच्या आठवणी, ओळख
सगळं? हो, राजाची आठवणी, त्याची ओळख, त्याची वास्तवाची जाणीव हे सगळं म्हणजे केवळ मानसिक रचना आहेत. रात्री पडणाऱ्या स्वप्नांपेक्षा त्या अधिक खऱ्या नाहीत. जशी नदी पानाला वेगवेगळ्या वळणांमधून घेऊन जाते, तसंच मन आपल्याला एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, एका अनुभवातून दुसऱ्या अनुभवात घेऊन जातं आणि स्वप्नासारखी दृश्य निर्माण करतं. या सगळ्यात न बदलणारं चिरंतन असं काही असेल तर ते म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य, जे जन्म, मृत्यू, सुख, दुःख या जगाच्या कोणत्याही भ्रमांनी अस्पर्शित आहे. हे ऐकायला खूप तात्विक वाटतंय, पण विदुरथ यावर काय विचारतो? त्याला हे पटतं का? विदुरच गोंधळतो. तो विचारतो की मग खरं काय आणि खोटं काय हे ओळखायचं कसं? जगात वावरताना सत्य आणि असत्य यातला भेद कसा करायचा? बरोबर आहे त्याचा प्रश्न. जे केवळ त्या शुद्ध जाणीवेत, त्या साक्षी भावात स्थिर झालेले आहेत, तेच या जगाकडे त्याच्या खोट्या स्वरूपात पाहू शकतात. म्हणजे कसं? जसं अंधारात दोरीला साप समजण्याची चूक होते, पण दिवा लावण्यावर सत्य कळतं. किंवा तहानलेल्याला मृगजळ खरं पाणी वाटतं, पण जवळ गेल्यावर भ्रम नाहीसा होतो. तसंच आहे. ज्ञानी व्यक्ती जाणतात की या जगात दिसणारं काही अंतिम सत्य नाही. मी, तू, ते हे सगळे भेद फक्त आपल्या विचारांनी निर्माण केलेले भ्रम आहेत. म्हणजे ज्ञानामुळेच हा भ्रम दूर होऊ शकतो. हो. आणि अध्याय 42 मध्ये यात स्वप्नाच्या संकल्पनेवर अधिक भर दिलाय असं दिसतंय. हो. अध्याय 42 मध्ये वसिष्ठ रामाला सांगतात की हे संपूर्ण जग म्हणजे एक लांबचक स्वप्न आहे. रात्रीच्या स्वप्नांपेक्षा ते वेगळं नाही. फरक काय मग? फरक इतकाच की रात्रीचं स्वप्न जाग आल्यावर खोटं ठरतं आणि दिवसाचं स्वप्न म्हणजे आपलं जीवन ते मृत्यू आल्यावर खोटं ठरतं किंवा ज्ञानाची जागृती झाल्यावर. आपण ज्याला शहरं, लोक, भावना, नाती, यश, अपयश म्हणतो त्या सगळ्या एका सर्वव्यापी चैतन्यावर आपल्याच अज्ञानामुळे लादलेल्या कल्पना आहेत. ते एकच चैतन्य अज्ञानामुळे स्वतःला अनेक रूपांमध्ये प्रकट करते. इथे रामाने एक छान प्रश्न विचारलाय की जर हे स्वप्न आहे तर ते इतकं खरं का वाटतं? आपण इतके गुंतून का जातो त्यात? यावर वसिष्ठ उत्तर देतात की जशी ब्रह्माची निर्मिती सुरुवातीला फक्त संकल्प किंवा कल्पनेतून झाली आणि नंतर ती घन स्थूल वाटू लागली, तसंच प्रत्येक जीवात्मा आपल्या वास्तवाला स्वप्नाप्रमाणे स्वतःच प्रक्षेपित करतो आणि मग त्यालाच सत्य मानून त्यात रमतो. अच्छा. दिवसाचे स्वप्न म्हणजे जागृत अवस्था आणि रात्रीचे स्वप्न दोन्ही त्या एका वैश्विक चैतन्याच्या महास्वप्नातील वेगवेगळे भ्रम आहेत. शेवटी या अध्यायाच्या अखेरीस विदुरथ आपल्या मागच्या जन्मातल्या पत्नीला म्हणजे लीलाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. सरस्वती त्याला आशीर्वाद देते की त्याचं कल्याण होईल, तो आपला पूर्वीच्या राज्यात परत जाईल आणि तिथे आनंदी राहील. ज्ञानाची देवी असल्यामुळे विदुर्थाला सत्य ज्ञान देण्याचं तिचं कार्य पूर्ण झाल्यावर ती लीलेला सोबत घेऊन त्या स्वप्नवत जगातून निघून जाते. म्हणजे विदुर्थाला आता सत्य कळलं आहे, पण त्याच्या नशिबात तर युद्धात मृत्यू लिहिलेला आहे असं सरस्वती आधी म्हणाली होती. त्याचं काय? बरोबर. अध्याय 43 मध्ये याचीच गोष्ट आहे. सरस्वती विदुर्थाला सांगते की त्याला या युद्धात मृत्यू येणार आहे, पण तिने त्याला आश्वासन दिलंय की मृत्यूनंतर तो पुन्हा त्याच्या पूर्वीच्या राजा पद्मच्या निष्प्राण शरीरात प्रवेश करेल. आपल्या मंत्र्यासोबत आणि त्या युवतीसोबत म्हणजे लीलेसोबत पुन्हा आपल्या मूळ राज्यात जाईल. ओके. हे बोलणं सुरू असतानाच अचानक बाहेर मोठा गोंधळ उडतो. एक दूत धावत येतो आणि बातमी देतो की शत्रूने अचानक रात्रीचा हल्ला केलाय आणि संपूर्ण राजधानीला वेढा घातलाय. अरे देवा, म्हणजे त्याला सत्य कळल्यानंतर लगेच हा विनाश? हो. आणि बघता बघता काही क्षणातच शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडतं. आणि हा विनाश सामान्य नाही. वर्णन असं आहे की जणू प्रलयच आलाय. बापरे. शहर अत्यंत भीषणपणे जळत आहे. सैनिक, नागरिक, स्त्रिया, लहान मुलं कोणी वाचत नाहीये. काही आगीत होरपळतायत, काही शत्रूच्या शस्त्रांचे बळी ठरतायत, तर काही कोसळणाऱ्या इमारतींखाली चिरडले जातायत. लोकांच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने आकाश भरून गेलंय. या विनाशाची तुलना पौराणिक कथांमधल्या अंतिम प्रलयाशी केली जाते. या जळणाऱ्या शहराचा काही प्रतिकात्मक अर्थ आहे का? हे इतक्या टोकाचं वर्णन कशासाठी? नक्कीच. या जळणाऱ्या शहराचं प्रतीकवाद खूप महत्वाचा आहे. हे फक्त भौतिक विनाश नाही, हे प्रतीक आहे भौतिक जगावरची आपली जी आसक्ती आहे तिच्या व्यर्थतेचं. आसक्तीच्या व्यर्थतेचं? हो. आपण ज्या गोष्टींना माझं म्हणतो, ज्या सत्तेवर, संपत्तीवर, नात्यांवर आपला अहंकार नियंत्रण ठेवू पाहतो, त्या सगळ्या किती क्षणभंगूर आहेत हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.
हा भ्रम आहे की आपण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. हा विनाश अहंकाराच्या याच भावनेला जाळून टाकतो. हे भौतिक जगाचं भयावह रूप आहे, विशेषतः जेव्हा आपण भ्रमात अडकून त्यालाच सर्वस्व मानतो. यामुळे एक प्रश्न मनात येतो, दुःख, मग ते वैयक्तिक असो किंवा असं सामूहिक, हे जागृतीसाठी आवश्यक आहे का? म्हणजे या दुःखातूनच माणूस सत्याकडे वळतो का? चांगला प्रश्न आहे. स्रोत असं सांगतात की दुःख जरी स्वतः एक भ्रम असलं तरी ते जागृतीसाठी एक शक्तिशाली उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतं. कॅटलिस्ट? कसं? ते आपल्याला जगाच्या क्षणभंगुरतेची प्रत्यक्ष जाणीव करून देतं. आपल्या अहंकाराच्या, आपल्या मीपणाच्या ज्या ठिसूळ रचना असतात ना, त्याला ते हादरा देतं आणि तोडायला मदत करतं. पण याचा अर्थ असा नाही की दुःखाशिवाय जागृती शक्य नाही किंवा प्रत्येकाला यातून जावंच लागतं. पण अनेकदा अशा तीव्र अनुभवांमुळेच माणूस खोलवर विचार करायला लागतो. पण अशा तीव्र विनाशाच्या वेळी हे सगळं स्वप्नवत आहे, मनाचं प्रक्षेपण आहे, असं मानून अलिप्त राहणं हे खरंच शक्य आहे का? हे अत्यंत कठीण आहे मान्य, पण स्रोत म्हणतात की हे शक्य आहे. कसं शक्य आहे? तर जर त्या व्यक्तीची दृष्टी ज्ञानाने बदलली असेल, जर ती व्यक्ती या सगळ्या घडामोडींकडे फक्त एका नाटकाप्रमाणे, मनाच्या पडद्यावर उमटलेल्या दृश्यांप्रमाणे पाहू शकत असेल आणि स्वतःच्या मूळ साक्षी भावात, त्या शुद्ध जाणीवेत स्थिर राहू शकत असेल, तर अलिप्तता शक्य आहे. राजा विदुरथाच्या बाबतीत काय होतं? त्याला सत्यज्ञान मिळाल्यानंतर लगेचच हे शहर जळताना दिसतं. हे कदाचित हेच सूचित करतं की त्याला आता या गोंधळाकडे एका वेगळ्या अलिप्त दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता प्राप्त झाली असावी, की हे सर्व त्या चैतन्याच्या वैश्विक स्वप्नातला एक क्षणिक देखावा आहे. ठीक आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काही मूलभूत प्रश्नांकडे परत येतोय. हा सगळा अनुभव घेणारा, जन्म, मृत्यू, युद्ध, स्वप्न, हा मी नक्की कोण आहे? जर आपली ओळख, आपलं नाव, रूप, पद हे सगळं भ्रम असेल, तर हे सगळे मुखवटे गळून पडल्यावर मागे काय उरतं? याचं उत्तर आपल्याला त्या सूक्ष्म देहाच्या संकल्पनेत मिळतं. अनुभव घेणारा मी हा स्थूल देह नाही, तर तो सूक्ष्म चैतन्य स्वरूप, आतिवाहिक किंवा लिंगदेह आहे. तो भौतिक मर्यादांनी बांधलेला नाही, विचारांसारखा मुक्त आहे आणि त्याचं मूळ स्वरूप चैतन्य, बुद्धी आणि इच्छा हे आहे. आणि मग जेव्हा भ्रम नाहीसा होतो? हो, जेव्हा ओळखीचा भ्रम म्हणजे मी वेगळा आहे हा अहंकारजन्य विचार आणि जगाच्या सत्यतेचा भ्रम नाहीसा होतो, तेव्हा मागे काय उरतं? तेव्हा उरतं ते केवळ शुद्ध, अमर्याद, कालातीत चैतन्य. तेच आपलं खरं स्वरूप आहे, जे जन्म, मृत्यू किंवा जगाच्या कोणत्याही बदलांनी, कोणत्याही भ्रमांनी अस्पर्शित आहे. आणि तो काळाचा प्रश्न, अनेक जन्मांचा काळ एका दिवसात सामावणं कसं शक्य झालं? याचं कारण म्हणजे काळ आणि स्मृती. या दोन्ही गोष्टी स्थूल जगाच्या नाहीत, त्या मनाच्या रचना आहेत. मनाच्या रचना? हो, त्या आपल्या स्मृती, आपल्या कल्पना, आपल्या संस्कारांनुसार आकार घेतात. जसं स्वप्नात काही मिनिटात वर्षानुवर्षांचे अनुभव येऊ शकतात, तसंच इथे आहे. विदुर्थाचं हे जीवन एका सूक्ष्म जागेत म्हणजे मनाच्या पातळीवर घडत असल्यामुळे त्याला आपल्या नेहमीच्या जगातील रेषीय काळाचं बंधन लागू होत नाही. म्हणजे आपल्या स्वची आणि काळाची संकल्पनाच पूर्णपणे बदलते. याचा अर्थ असा होतो की भूतकाळ आणि भविष्यकाळ ही केवळ मानसिक रचना आहेत आणि अंतिम सत्य हे कालातीत, नित्य वर्तमान काळात असलेलं चैतन्य आहे. कारण चैतन्य हे जन्ममृत्यूच्या चक्राच्या पलीकडचं, नेहमी अस्तित्वात असलेलं एकमेव सत्य आहे. आपण आज खरंच एका विलक्षण वैचारिक प्रवासातून गेलो. रणांगणाच्या त्या भयानक पण तरीही भ्रामक वास्तवापासून सुरुवात करून चैतन्य हेच एकमेव अंतिम सत्य आहे, हे जीवन एका स्वप्नासारखं आहे आणि अत्यंत गोंधळाच्या परिस्थितीतही जागृती आणि अलिप्तता शक्य आहे, या समजापर्यंत आपण पोहोचलो. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ थोडक्यात काय काढायचा? महत्वाचे मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे? अगदी थोडक्यात सांगायचं तर आपला खरा मी हा स्थूळ देह नाही, तर सूक्ष्म चैतन्य स्वरूप देह आहे. आपण अनुभवत असलेलं वास्तव हे मोठ्या प्रमाणात आपल्या मनाचं प्रक्षेपण आहे, स्वप्नासारखं. दुःख हे अनेकदा जागृतीसाठी एक निमित्त ठरू शकतं, जरी ते स्वतः अंतिम सत्य नसलं तरी. आपली वैयक्तिक ओळख हा एक मर्यादित भ्रम आहे आणि त्या पलीकडे शुद्ध, अमर्याद, कालातीत चैतन्य आहे, जे आपलं खरं स्वरूप आहे. आणि काळ ही सुद्धा मनाचीच एक सापेक्ष रचना आहे.
हे सगळे मुद्दे खूप खूप विचार करायला लावणारे आहेत. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय. कोणता? जर हे संपूर्ण जग त्यातल्या सगळ्या भयानक आणि सुंदर गोष्टींसकट खरोखरच एका सामूहिक चेतनेचं प्रक्षेपण असेल, जे अगणित मनांच्या इच्छा, आकांक्षा आणि अज्ञानातून युगानुयुगे आकार घेत आला आहे, तर ही समज आपल्या प्रत्येकावर कोणती जबाबदारी टाकते? आपण या दिसणाऱ्या, अनुभवणाऱ्या स्वप्नाकडे कसं पाहावं आणि त्यात आपलं वागणं कसं असावं? या सामूहिक स्वप्नात आपला सहभाग कसा असावा यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.